तर खोकला खूप दिवसांपासून आहे, कोणतीही ट्रीटमेंट घेतली तरी खोकलाच राहत नाहीये, तर होमिओपॅथी आहे ना. तर चला मित्रांनो, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे क्रॉनिक कफ. तर क्रॉनिक कफ कधी म्हणू शकतो आपण? जर खोकला 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असेल तर आपण त्याला क्रॉनिक कफ असं म्हणतो. तर क्रॉनिक कफचे वेगवेगळे कारणे आहेत. तर चला पाहूया कारणे कोणकोणती आहेत. तर क्रॉनिक रिकरंट कफ याची कारणे कोणती आहेत? तर फर्स्ट म्हटलं तर अस्थमामध्ये सुद्धा क्रॉनिक कफ असतो पेशंटला. गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, यामध्ये सुद्धा कफ असतो. तर हा झाला क्रॉनिक रिकरंट. आता दुसरा पार्ट म्हटलं तर क्रॉनिक कंटिन्युअस कफ. तर कंटिन्युअस कफ कशामध्ये असू शकतो? पोस्ट नेझल डिस्चार्ज ड्यू टू सायनुसायटिस और ॲडेनॉइड्स, यामध्ये क्रॉनिक कफ असतो. पर्ट्युसिस, ट्युबरक्युलोसिस, ट्रॉपिकल इओसिनोफिलिया, फॉरेन बॉडी असेल तर, आणि रेअरली कंजनायटल असू शकतं. मग कंजनायटल मध्ये काय असतं? ट्रिकिओ इसोफेजियल फिस्युला असेल तर यामध्ये आपण काय ट्रीटमेंट देऊ शकतो? तर अस्थमा असेल तर अस्थमाच्या अकॉर्डिंग आपण ट्रीटमेंट द्यायची आहे. फॉरेन बॉडी आहे का ह्याचा आपण विचार करायला हवा नक्कीच. ॲडेनॉइड असेल तर त्याचं वेगळं ऑपरेशन असतं, ते सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत आणि प्रत्येक डिसीजवर आपण सिम्पटम वाईज पेशंटला ट्रीटमेंट देतो. फिजिकल सिम्पटम कन्सिडर करतो, रेपर्टायझेशन करतो. म्हणजे होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं मेडिसिन असतं. बट आज मी तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे की त्याचा उपयोग आपण व्यवस्थितपणे क्रॉनिक कफ कमी करण्यासाठी करू शकतो. तर फर्स्ट रेमेडी आहे पॅक्सन B33 कफ ड्रॉप आहे. तर हा कफ ड्रॉप खूप छान आहे, म्हणजे कफशी रिलेटेड. म्हणजे जर खूप रिकरंट कफ असेल किंवा कंटिन्युअस कफ असेल तर आपण हा ड्रॉप देऊ शकतो. बच्चूंना सुद्धा देऊ शकतो किंवा अडल्टला सुद्धा देऊ शकतो. तर हे द्यायचंय कसं? तर आपण 20 थेंब 3 वेळा हे अर्ध्या कप पाण्यामध्ये देऊ शकतो. सकाळी 20 थेंब, दुपारी 20 थेंब आणि संध्याकाळी 20 थेंब. खूप छान असा पेशंटला रिझल्ट येऊन जातो. ड्राय कफ असू देत किंवा वेट कफ असू देत, खूप छान रिझल्ट येऊन जातो. तर सेकंड मेडिसिन म्हटलं तर अल्फा कफ सिरप आहे. तर हे आपल्याला 10 ml 3 वेळा पेशंटला द्यायचं आहे. खूप छान म्युकोप्युरुलंट असू द्या किंवा काहीही कशाही प्रकारचा, ओला असू द्या कोरडा असू द्या, खूप छान पेशंटला रिझल्ट येतो. कफची ॲक्यूट फेज जरी असेल तरी सुद्धा खूप छान रिझल्ट येतो. क्रॉनिक फेज जरी असेल तरी खूप छान रिझल्ट येतो. कितीही जुना कफ असू द्या, 100% फरक पेशंटला पडून जातो. तर असेच तुम्हाला नॉलेजेबल वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.